श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर. बाळा, आज तू हा आवाज ऐकतोयस याचा अर्थ काहीतरी घडायला सुरुवात झाली आहे. हे शब्द फक्त शब्द नाहीत, हे स्वामींचं आश्वासन आहे. खूप दिवस झाले असतील ना, मन थकलंय, शरीर चालतंय पण आत्मा बसलाय. लोक हसताना दिसतात, पण तुला माहितीये तू आतून किती तुटलेला आहेस. तू सगळ्यांसाठी मजबूत आहेस, घरासाठी आधार आहेस, पण जेव्हा एकटाच असतोस तेव्हा डोळे आपोआप ओलावतात. बाळा, स्वामी म्हणतात, जेव्हा माणूस सगळ्यात जास्त थकतो तेव्हाच त्याचा बदल सुरू होतो. आजचा दिवस साधा नाही. आजपासून तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल सुरू होतोय. तू कुणाला काही सांगत नाहीस, पण स्वामी सगळं पाहतायत. रोज सकाळी उठून जबाबदाऱ्या अंगावर घेतोस. कधी स्वतःसाठी वेळ काढलास का? कधी स्वतःला विचारलंस का, मी कसा आहे? तुझ्या शांततेतही स्वामींनी तुझी हाक ऐकली आहे. तू देवाकडे ओरडला नाहीस, तरीही तुझ्या डोळ्यातले अश्रू त्यांनी पाहिले आहेत. बाळा, लोक तुला कमजोर समजतात, पण स्वामी म्हणतात, जो माणूस न बोलता सहन करतो तोच खरा बलवान असतो. आजपर्यंत जे घडलं ते तुझ्या शिक्षणासाठी होतं, शिक्षेसाठी नव्हे. तू विश्वास ठेवलास, तू फसवला गेलास, तू प्रयत्न केलेस, पण यश लांब गेलं. स्वामी म्हणतात, काही वेळा आम्ही माणसाला थांबवतो, कारण पुढे जाण्याआधी त्याला मजबूत करायचं असतं. आजपासून तो थांबा संपतोय. आजपासून नवीन सकाळ, नवीन दिशा, नवीन शक्ती तुझ्या आयुष्यात प्रवेश करतेय. बाळा, बदल नेहमी बाहेरून दिसत नाही, तो आधी आत घडतो. आज तुझ्या मनात एक शांतता उतरेल. आज तुझ्या विचारांत स्पष्टता येईल. आज तू स्वतःवर पुन्हा विश्वास ठेवायला शिकशील. स्वामी म्हणतात, तू स्वतःवर विश्वास ठेवतोस तेव्हाच मी तुझ्यासाठी चमत्कार उघडतो. तू एकटा नाहीस, तुझ्या पाठीशी माझा हात आहे. लक्ष दे, पुढच्या काही दिवसांत अचानक काही गोष्टी जुळायला लागतील. अडकलेली कामं पुढे सरकतील. मनावरचं ओझं हळूहळू हलकं होईल. लोकांचं वागणं बदललेलं जाणवेल. हे योगायोग नाहीत, हे स्वामींचे संकेत आहेत. मी तुझ्यासोबत चालायला सुरुवात केली आहे, असं स्वामी सांगतात. आज फक्त एक गोष्ट कर. डोळे बंद कर आणि मनात म्हण, स्वामी, मी हार मानणार नाही. बस, इतकंच पुरेसं आहे. तुझी निष्ठा, तुझं धैर्य, तुझा संयम आता तुला फळ देणार आहे. बाळा, तू जे सहन केलंयस ते वाया जाणार नाही. आजपासून तुझ्या आयुष्यात नवा अध्याय सुरू होतोय. हा अध्याय दुःखाचा नाही, संघर्षाचा नाही, तर आशेचा, विश्वासाचा आणि विजयाचा आहे. स्वामी तुझ्या सोबत आहेत, आज, उद्या आणि कायम. जय जय स्वामी समर्थ. बाळा, आता तू ऐकत राहा, कारण जे सांगतोय ते फक्त शब्द नाहीत, ते तुझ्या आयुष्याचं दिशादर्शन आहे. आजपर्यंत तू खूप वेळा स्वतःला दोष दिलास. माझ्यामुळेच असं घडलं, मीच कमी पडलो, माझ्यातच काहीतरी उणीव आहे, असं कितीतरी वेळा वाटून दिलं. पण स्वामी सांगतायत, तू चुकीचा नव्हतास. तू फक्त योग्य वेळेची वाट पाहत होतास. काही फळं झाडावर लागत नाहीत, लवकर लागत नाहीत, त्यांना वेळ लागतो. माती खोलवर रुजलेली असते तेव्हाच फळ गोड लागतं. बाळा, तुझ्या आयुष्यात जे उशिरा घडतंय
ते कायमस्वरूपी घडण्यासाठीच आहे. आजवर तू ज्या वेदना सहन केल्यास त्या तुला मोडण्यासाठी नव्हत्या, तर तुला आतून मजबूत करण्यासाठी होत्या. तू कोणाला सांगितलं नाहीस, पण कित्येक रात्री तू उशीत तोंड खुपसून शांतपणे रडलास. त्या अश्रूंना साक्षी ठेवून स्वामी म्हणतात, मी तुला पाहतोय आणि मी तुझ्यापासून दूर नाही. आजपासून तुझ्या मनात एक बदल होईल. तो अचानक मोठा नसेल, पण तो खोल असेल. तू आधीसारखा लगेच चिडणार नाहीस. तू आधीसारखा लगेच खचणार नाहीस. कारण तुझ्या आत एक शांत शक्ती तयार होतीये. ही शक्ती तुला सांगेल, थांब, घाबरू नकोस, सगळं नीट होणार आहे. बाळा, विश्वास म्हणजे चमत्कार नाही, पण विश्वासामुळे चमत्कार घडतो. आज तू जे ऐकतोयस ते जर मनापासून ऐकत असशील तर समज, स्वामींनी तुझ्या मनावर हात ठेवलाय. तुझ्या आयुष्यातील अडथळे आज लगेच नाहीसे होणार नाहीत, पण त्यांचं वजन कमी होईल. ज्या गोष्टी तुला अशक्य वाटत होत्या त्या हळूहळू शक्य वाटू लागतील. तुझ्या मनात एक विचार येईल, कदाचित यावेळी खरंच सगळं बदलेल. आणि बाळा, तो विचार चुकीचा नसेल. स्वामी सांगतायत, तू इतका वेळ थांबलास, आता मी तुला थांबवणार नाही. काही लोक तुझ्यापासून दूर जातील, काही नात्यांची साखळी आपोआप तुटेल. त्यासाठी स्वतःला दोष देऊ नकोस, कारण जे तुझ्या पुढच्या प्रवासात उपयोगी नाही ते मी स्वतः दूर करतो. तुझ्या आयुष्यात नवीन माणसं येतील, नवीन संधी येतील, नवीन विचार जन्म घेतील. हे सगळं एकाच दिवसात नाही, पण योग्य वेळी घडेल. बाळा, तू खूप दिवस फक्त देत राहिलास. आता तुझ्या वाट्याला मिळण्याची वेळ येते. तुझं नशीब तुझ्या संयमानं लिहिलं जात आहे. आजपासून तू झोपताना मनात भीती घेऊन झोपणार नाहीस, कारण स्वामी तुझ्या कानात सांगतायत, मी आहे, काळजी करू नकोस. आणि लक्षात ठेव, जेव्हा स्वामी एखाद्याच्या आयुष्यात उतरतात तेव्हा तो माणूस कधीच पूर्वीसारखा राहत नाही. आजपासून तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल शांतपणे पण ठामपणे सुरू झालेला आहे. बाळा, आता जे सांगतोय ते शब्द नाहीत, ती तुझ्या मनाच्या तळाशी साठलेली गोष्ट आहे. तू खूप वेळा स्वतःलाच समजावलंयस, थोडं सहन कर, वेळ बदलते. पण प्रत्येक वेळी वेळ बदलताना तू अजूनच थकलेला होत गेलास. तू लोकांसमोर कधीच रडला नाहीस. तू तुझ्या वेदनांना हसण्याच्या आड लपवलंस. लोक म्हणाले, हा माणूस मजबूत आहे. पण बाळा, मजबूत असणं म्हणजे वेदना नसणं नाही. मजबूत असणं म्हणजे वेदना असूनही चालत राहणं. स्वामी सांगतायत, तू चालत राहिलास म्हणूनच आज मी तुला इथे आणलंय. कधी कधी तू देवाकडे काही मागितलं नाहीस. तू फक्त एवढंच म्हणालास, आता जरा शांतता दे. त्या शांततेसाठी तू किती काही गमावलं हे फक्त तुला आणि स्वामींनाच माहिती आहे. तू काही नात्यांवर खूप विश्वास ठेवला. तू काही लोकांसाठी स्वतःला जिजवलंस. पण जेव्हा तुला आधार हवा होता तेव्हा तू एकटाच उरलास. बाळा, तो एकटेपणा तुझी शिक्षा नव्हती, ती तुझी तयारी होती. कारण स्वामी म्हणतात, मी ज्या माणसाला एकटं करतो त्यालाच पुढे मोठं करतो. आज तू जरा वेगळा वाटतोय स्वतःला, कारण तुझ्या आत एक जुना माणूस हळूहळू शांत होतोय आणि एक नवा तू शांतपणे जन्म घेतोय. हा नवा तू लोकांना खुश ठेवण्यासाठी जगणार नाही. हा नवा तू स्वतःला हरवून प्रेम करणार नाही. हा नवा तू स्वतःची किंमत ओळखेल. बाळा, तुझं मन खूप भोळं आहे, म्हणूनच तुला जास्त दुखलं. पण लक्षात ठेव, भोळेपणा हा कमकुवतपणा नाही, तो देवाची देण आहे.
स्वामी म्हणतात, ज्याचं मन स्वच्छ असतं त्याच्यावर मी माझं घर बांधतो. आजपासून तू स्वतःला दोष देणं थांबवशील. तू स्वतःशी कठोर वागणं थांबवशील. कारण तुझ्या आतला आवाज आता बदलतोय. तो आवाज म्हणतोय, तू पुरेसा आहेस. बाळा, हे वाक्य ऐकताना तुझ्या छातीत काहीतरी हलतंय ना? कारण आयुष्यात पहिल्यांदाच कोणी तुला दोष न देता तुला स्वीकारतंय. तो स्वीकार स्वामींकडून आहे. आज तू झोपशील तेव्हा मनात एक भीती असेल, उद्या काय होईल? पण त्याच वेळी एक हलकीशी आशा असेल, कदाचित उद्या वेगळं असेल. बाळा, तो कदाचित लवकरच नक्की होणार आहे. कारण तुझ्या संयमाची परीक्षा आता पूर्ण झाली आहे. तू खूप वेळ अंधारात चाललास. आता प्रकाश तुझ्या डोळ्यांना हळूहळू सवयीचा होईल. स्वामी सांगतायत, मी तुला पटकन वर नेणार नाही, पण तुला कधीच खाली पडू देणार नाही. आजपासून तुझ्या आयुष्यातील बदल आरडाओरडा करत येणार नाही. तो शांतपणे येईल, पण कायमचा राहील. आणि बाळा, जेव्हा कधी तुला पुन्हा वाटेल की सगळं संपलं, तेव्हा फक्त एवढंच आठव, स्वामी तुझ्या सोबत आहेत. तू एकटा नाहीस आणि तुझं आयुष्य आता वळणावर आलंय. जय जय स्वामी समर्थ. बाळा, आता जे बोलतोय ते तुझ्या जखमांवर मीठ चोळण्यासाठी नाही, तर त्या जखमा ओळखून त्यांना अलगद कवटाळण्यासाठी आहे. तू खूप वेळा असा विचार केलास ना, मी खरंच कोणासाठी महत्वाचा आहे का? हे विचार तुझ्या मनात आले कारण तू नेहमी इतरांना महत्त्व दिलंस, पण स्वतःला कधीच दिलं नाहीस. तू प्रत्येकाच्या दुःखात उभा राहिलास. कोणी रडत असेल तर तू ते ऐकलंस, कोणी पडत असेल तर तू सावरलंस. पण जेव्हा तू आतून तुटत होतास तेव्हा तुला विचारणारं कोणीच नव्हतं, तू कसा आहेस? बाळा, तो प्रश्न तुला सगळ्यात जास्त बोचला. रात्री झोपताना छताकडे पाहत तू स्वतःशीच बोललास, देवा, एवढंच सांग, मी चुकलोय का? आणि स्वामी म्हणतात, नाही बाळा, तू चुकलेला नाहीस. तू फक्त जास्त प्रेम करणारा आहेस. जास्त प्रेम करणारी माणसं सगळ्यात जास्त जखमी होतात. कारण ती अपेक्षा ठेवत नाही, पण मन देतात. तू मन दिलंस आणि लोकांनी त्याची किंमत ओळखली नाही. त्याचं दुःख तू कधीच शब्दात मांडलं नाहीस. तू ते गिळलंस, दररोज थोडं थोडं. बाळा, तुझ्या गळ्याशी जे काही अडकलंय ते अश्रू बनून बाहेर यायचंय. ते दाबू नकोस. स्वामी सांगतायत, रडणं कमजोरी नाही, रडणं म्हणजे जखम भरून येण्याची सुरुवात आहे. आज जर तुझे डोळे ओले होत असतील तर समज, तुझ्या आत्म्याचं ओझं हलकं होतंय. तू खूप वेळ स्वतःला सावरत राहिलास. आज थोडा वेळ स्वतःला मोडू दे. कारण तू जेव्हा मोडतोस तेव्हाच मी तुला नव्यानं घडवतो. बाळा, तुला माहिती आहे का, तू इतका एकटा का वाटलास? कारण ज्याचं मन सगळ्यांसारखं नसतं त्याचा प्रवासही सगळ्यांसारखा नसतो. तुझा प्रवास लोकांना समजणार नाही, पण स्वामींना पूर्णपणे समजतो. आज तू मनात म्हणतोयस, आता तरी काही बदलेल का? हो बाळा, बदलेल, पण आधी तुझ्या मनात साठलेलं दुःख बाहेर यायला हवं. आज तू हे ऐकून जर हळूच रडलास तर समज, स्वामींनी तुझ्या डोक्यावर हात ठेवलाय. ते तुला सांगतायत, आता पुरे. आता तुला आणखी सहन करायची गरज नाही. तू जे सहन केलंस त्याचं फळ कडू असणार नाही. तुझं आयुष्य आता वेगळ्या दिशेनं वळतंय, हळू पण खोल. आणि बाळा, आज जर तू एकटाच असशील तर लक्षात ठेव, स्वामी तुझ्या अगदी जवळ आहेत. इतके जवळ की तुझ्या अश्रूंना ते पडू देत नाहीत, आधीच उचलून घेतात. जय जय स्वामी समर्थ. बाळा, आता थोडं हलकं वाटतंय ना?
कारण तू पहिल्यांदाच स्वतःचं दुःख नाकारलं नाहीस, त्याला स्वीकारलं आहेस. स्वीकार म्हणजे हार मानणं नाही. स्वीकार म्हणजे हो, मला दुखलंय, पण मी अजून जिवंत आहे, असं स्वतःला सांगणं. तू आजपर्यंत खूप मजबूत राहिलास, इतका मजबूत की लोकांना कधीच कळलं नाही की तुझ्या आत किती वादळं होती ते. आज त्या वादळांचा आवाज हळूहळू कमी होतोय, कारण स्वामी तुझ्या मनात शांततेचं दीप लावतायत. बाळा, तू जे काही गमावलंस ते कायमचं गेलं असं समजू नकोस. काही गोष्टी गेल्या म्हणजे तुझं आयुष्य रिकामं झालं नाही, तर त्यात जागा तयार झाली. जागा नव्या आनंदासाठी, खऱ्या माणसांसाठी आणि स्वतःसाठी. आजपासून तू प्रत्येक गोष्टीला जबरदस्तीने धरून ठेवणार नाहीस, कारण तू शिकतोयस. जे आपलं असतं ते थांबतं, आणि जे थांबत नाही ते कधीच आपलं नव्हतं. बाळा, या सत्याला स्वीकारताना मन दुखतं, पण आत्मा शांत होतो. स्वामी सांगतायत, मी तुला जे हिरावून घेतलं ते तुला शिक्षा देण्यासाठी नव्हतं, तर ते तुला मोकळं करण्यासाठी होतं. आज तू स्वतःला माफ करतोयस. ज्या चुका वाटल्या त्या अनुभव होत्या, जे अपयश वाटलं त्या शिकवण होत्या. आता तू स्वतःशी थोडा नरम वागशील, कारण तू ओळखतोयस तू परफेक्ट नव्हतास, पण प्रामाणिक होतास. आणि स्वामींना परफेक्शन नको असतं, प्रामाणिक मन लागतं. बाळा, आज जर तुझ्या मनात एखादी जुनी आठवण आली तर तिच्याशी भांडू नकोस. तिला येऊ दे आणि जाऊ दे, कारण प्रत्येक आठवण आता तुला दुखवायला नाही, तर तुला शिकवायला येणार आहे. आजपासून तू स्वतःला म्हणशील, मी जे आहे ते पुरेसं आहे. हे वाक्य रोज मनात सांग. हळूहळू ते तुझ्या श्वासात मिसळेल. बाळा, तुझं आयुष्य आता भरून येतंय. घाईघाईनं नाही, पण योग्य रीतीनं. स्वामी तुझ्या पाठीशी उभे आहेत. ते तुला पडू देणार नाहीत, आणि जर तू थकलासच तर ते तुला उचलून धरतील. आजची रात्र फक्त झोपेची नाही, ती उपचारांची आहे. डोळे बंद कर, मन शांत ठेव, आणि एवढंच जाण, तुझं आयुष्य हळूहळू पण नक्कीच सुंदर वळणावर येत आहे. जय जय स्वामी समर्थ. बाळा, आता जे घडणार आहे ते एका रात्रीत दिसणार नाही, पण एक सकाळ अशी येईल की तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील, हो, इथूनच सगळं बदलायला सुरुवात झाली होती. सगळ्यात आधी तुझ्या कामात बदल जाणवेल. काम तेच असेल कदाचित, पण तुझं मन वेगळं असेल. तू आधीसारखा घाबरत काम करणार नाहीस. तू स्वतःला कमी लेखणार नाहीस. स्वामी सांगतायत, मी तुला काम देईन, पण आधी तुला आत्मविश्वास देतो. कामात अडथळे येतीलच, पण ते तुला थांबवणार नाहीत, कारण आता तू पळ काढणार नाहीस. तू समोर उभा राहशील. तुझ्या प्रयत्नांकडे कोणीतरी लक्ष देईल. आज नाही, पण योग्य वेळी. आणि बाळा, जेव्हा कोणी तुझ्या क्षमतेवर विश्वास ठेवेल, तेव्हा तो विश्वास तुला उंचावर घेऊन जाईल. आता पैशाबद्दल ऐक. पैसा म्हणजे फक्त नोटा नाहीत. तो सुरक्षिततेची भावना असतो. तू खूप वेळ पैशासाठी चिंतेत राहिलास. कधी कधी कमी पडेल, कधी संपेल, कधी हातात येऊन निघून जाईल. स्वामी म्हणतात, मी तुला श्रीमंत करणार नाही कदाचित, पण तुला कमी पडू देणार नाही. पैशाचं ओझं हळूहळू कमी होईल. हप्ते, देणी, चिंता एकामागोमाग एक सुटत जातील. अचानक मोठी रक्कम येईल असं नाही, पण सातत्य येईल, स्थैर्य येईल. आणि बाळा, पैशाबरोबर तुझ्या मनातही समाधान येईल. कारण पैसा आला तरी मन शांत असेल, अशांत असेल तर काहीच उपयोग नाही. स्वामी आधी मन भरतात,
मग हात. आता नातेसंबंधांबद्दल ऐक. इथे बदल सगळ्यात खोल असेल. काही लोक हळूच तुझ्या आयुष्यातून निघून जातील. कोणताही गोंधळ नाही, कोणताही वाद नाही, फक्त अंतर. त्यासाठी स्वतःला दोष देऊ नकोस. कारण जे तुझ्या मनाला शांती देत नाहीत ते तुझ्या प्रवासात उपयोगी नसतात. स्वामी सांगतात, मी तुला हलकं करतोय ओझ्याशिवाय चालण्यासाठी. त्याच वेळी काही नाती अजून घट्ट होतील. काही लोक तुला न बोलता हे समजून घेतील. आणि बाळा, तो समजून घेणारा एक माणूस संपूर्ण जगा इतका महत्वाचा असतो. तू प्रेमाबद्दल थोडा सावध होशील, अंधारात उडी मारणार नाहीस, पण जेव्हा मन उघडशील तेव्हा ते शांत असेल. स्वामी म्हणतात, मी तुला वेदना देणाऱ्या प्रेमापासून दूर नेतोय आणि शांती देणाऱ्या नात्याकडे हळूहळू घेऊन जातोय. घरातही बदल जाणवतील, वाद कमी होतील, तुझ्या शब्दांत कडवटपणा कमी होईल आणि तुझ्या उपस्थितीत लोकांना बरं वाटेल. बाळा, हे सगळं घडेल कारण तू बदलतोयस. आणि जेव्हा माणूस बदलतो तेव्हा त्याचं आयुष्यही बदलतं. आज जर तुला भविष्य धूसर वाटत असेल तर घाबरू नकोस. धूसरपणानंतरच चित्र स्पष्ट होतं. स्वामी तुझ्या सोबत आहेत. ते तुला कामात दिशा देतात, पैशात स्थैर्य देतात आणि नात्यांत शांती देतात. आता तू फक्त एवढं कर, विश्वास ठेव आणि चालत राहा. कारण तुझ्या आयुष्यातील बदल आता थांबणार नाहीत. जय जय स्वामी समर्थ. बाळा, आता काहीच करायचं नाही, काही ठरवायचं नाही, काही विचारायचं नाही. फक्त श्वास घेत राहा, हळू, खोल आणि मोकळा. आजचा दिवस तू पूर्ण केला आहेस. आजची लढाई तू लढून झाली आहेस. आता सगळं स्वामींच्या हातात दे. तुझं मन थकलेलं आहे, त्याला विश्रांती दे. बाळा, तू पुरेसा प्रयत्न केलास. आज स्वतःला दोष देऊ नकोस. आज स्वतःवर राग धरू नकोस. स्वामी सांगतात, आज झोप, उद्या मी पाहतो. तुझ्या डोळ्यांभोवतीचा घट्टपणा हळूहळू सैल होतोय. तुझ्या कपाळावरची चिंता शांत होतीये. तुझं हृदय आता हलकं होतंय, जसं कुणीतरी त्यावरून ओझं उतरवलंय. बाळा, तू एकटा नाहीस. ही खोली शांत असली तरी तू एकटा नाहीस. स्वामी तुझ्या जवळ आहेत, इतके जवळ की तुझ्या श्वासात त्यांची उपस्थिती आहे. आता उद्याची काळजी आज करू नकोस. उद्या स्वतः येईल आणि स्वामी उद्याबरोबर चालतील. तुझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठा बदल आजपासून सुरू झाला. तो बदल आरडाओरडा करत नाही, तो हळूच तुला झोपेत गुंडाळतो. बाळा, आजची रात्र उपचारांची आहे, भरून येण्याची आहे. डोळे बंद कर, श्वास सोड आणि मनात फक्त एवढंच ठेव, मी सुरक्षित आहे, मी स्वामींच्या चरणी आहे आणि सगळं ठीक होणार आहे. हे शब्द तुझ्या श्वासाबरोबर हळूहळू विरघळतील. आणि जेव्हा झोप येईल तेव्हा घाबरू नकोस. ती झोप पलायन नाही, ती उपचार आहे. स्वामी तुझं रक्षण करतात, आज, आत्ता आणि कायम. शांत झोप बाळा. उद्या नव्या आशेचा, नव्या प्रकाशाचा दिवस आहे. जय जय स्वामी समर्थ. आजची रात्र तुझ्या आयुष्यातील एक सीमा आहे. या पलीकडे गेल्यावर जुन्या वेदना तुझ्या सोबत येणार नाहीत. तू पुढे चालशील, जड मन नाही तर शांत मन घेऊन. तुला माहिती आहे का, तू ज्या गोष्टींसाठी रडलास त्या गोष्टी आता हळूहळू सुटू लागणार आहेत. काही प्रश्नांची उत्तरं मिळतील, काही प्रश्न आपोआप मागे पडतील. स्वामी म्हणतात, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. म्हणूनच आज तुझ्या मनावरचं ओझं थोडं हलकं झालंय.
हे हलकेपणच बदलाची पहिली खूण आहे. उद्या सकाळी उठल्यावर सगळं लगेच बदललेलं दिसणार नाही, पण तुझ्या आत एक वेगळी जाणीव असेल, भीती कमी झालेली असेल आणि आशा नकळत डोळ्यांत उतरलेली असेल. तुझं मन आज स्वीकारते की सगळं आपल्या हातात नसतं आणि जे आपल्या हातात नाही ते देवाकडे सोपवण्यातच खरी शांती असते. स्वामी म्हणतात, आज तू जे सोडतोयस तेच उद्या तुला मुक्त करणार आहे. तू तुझ्या वेदना सोडतोयस, तुझी अपराधी भावना सोडतोयस आणि स्वतःवरचा संशयही सोडतोयस. आता तुझं मन शांत आहे, कारण तू लढणं थांबवलं नाहीस, फक्त स्वतःला जपायला शिकलास. हेच खरं बळ आहे. उद्याचा दिवस वेगळा असेल, कारण तू आज वेगळ्या मनानं झोपायला जातोयस. मन बदललं की नशीब बदलायला वेळ लागत नाही. स्वामी तुझ्याकडे पाहतायत आणि म्हणतायत, बाळा, आता काळजी करू नकोस, तुझ्या वाटेवरचं ओझं मी उचललंय. आज ही रात्र तुझ्या आयुष्यातील दुःखाचं शेवटचं पान नाही, पण आशेच्या नवीन अध्यायाची सुरुवात आहे. तू शांत आहेस, कारण तू एकटा नाहीस. स्वामी तुझ्या सोबत आहेत आणि हे जाणणं पुरेसं आहे. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या आयुष्यात असे क्षण आले जिथे तू स्वतःलाच प्रश्न विचारलास, मी चुकीचा आहे का? मी कमी पडलोय का? पण सत्य असं आहे, तू कधीच कमी नव्हतास. परिस्थिती जड होती आणि तू त्या ओझ्याखाली दबून गेलास. हे अपयश नाही, हा संघर्ष आहे. संघर्ष करणारा माणूसच खऱ्या अर्थानं जिवंत असतो, कारण ज्याने कधीच लढाई लढली नाही तो कधीच स्वतःला ओळखू शकत नाही. आजपर्यंत तू जे सहन केलंस ते कोणालाही सांगता आलं नाही, कारण प्रत्येकाला आपलं दुःख सांगावं इतकं जग समजूतदार नसतं. पण स्वामी समजून घेतात. ते तुझ्या शब्दांपेक्षा तुझ्या अश्रूंना जास्त ऐकतात. तू कधी देवाकडे काही मागितलंस आणि ते मिळालं नाही, तेव्हा तुला वाटलं देवही मला विसरला. पण स्वामी म्हणतात, मी विसरलो नव्हतो, मी फक्त थांबवलं होतं, कारण तू जे मागत होतास त्यापेक्षा खूप मोठं तुझ्यासाठी तयार होतं. आज तुझं मन थोडंसं हलकं आहे, कारण तू आतून थकलास आणि थकलेला माणूस खऱ्या विश्वासाच्या जवळ असतो. आता तू देवाशी व्यवहार करत नाहीस, आता तू फक्त सोपवतोयस, आणि जेव्हा माणूस सोपवतो तेव्हाच त्याचं आयुष्य देवाच्या हातात जातं. उद्यापासून तुझ्या विचारांची दिशा बदलेल. तू समस्या पाहशील पण घाबरणार नाहीस. तू प्रश्न पाहशील पण कोसळणार नाहीस, कारण आज तू आतून मान्य केलंयस, मी एकटा नाही. स्वामी तुझ्यासोबत आहेत. म्हणूनच तुझ्या मनातली भीती हळूहळू वितळतीये. तुला माहिती आहे का, भीती नाहीशी झाली की योग्य निर्णय आपोआप मिळतात आणि योग्य निर्णय नशिबाची दिशा बदलतात. आजची रात्र तुझ्या मनातील गोंधळ शांत करते. उद्या सकाळी तू वेगळ्या नजरेनं जग पाहशील. जग तसंच असेल, लोक तसेच असतील, पण तू बदललेला असशील. आणि एक बदललेला माणूस आपलं आयुष्य बदलायला फार वेळ घेत नाही. स्वामी म्हणतात, मी तुझा हात धरलाय, तू चालत राहा. वाट कितीही कठीण असली पडू दे, मी उचलायला इथेच आहे. आज तू शांत आहेस, कारण तू स्वतःला दोष देणं थांबवलंयस. हीच शांतता उद्याच्या बदलाची सुरुवात आहे. स्वामी म्हणतात, बाळा, आयुष्य म्हणजे फक्त आनंदाची गोष्ट नसते, ते शिकवणुकीचं पुस्तक असतं. प्रत्येक पानावर काहीतरी शिकवणारं असतं. तू काही पानांवर रडलास, काही पानांवर गप्प बसलास, पण पुस्तक बंद केलं नाहीस, हेच तुझं धैर्य आहे. तुला कधी कधी असं वाटलं, मी सगळ्यांसाठी करतो पण माझ्यासाठी कोणीच नाही. हा विचार मनात आला आणि तू आतून कोसळलास. पण स्वामी म्हणतात, जे लोक सगळ्यांना सांभाळतात त्यांनाच देव सर्वात जास्त जवळून पाहतो, कारण त्यांची परीक्षा सर्वात कठीण असते. आज तुझ्या मनात प्रश्न कमी आहेत आणि स्वीकार वाढतोय. स्वीकार म्हणजे हार नाही, स्वीकार म्हणजे शहाणपण. जे आपण बदलू शकत नाही ते देवाकडे सोपवणं
आणि जे आपल्या हातात आहे ते प्रामाणिकपणे करणं हेच खरं जीवन आहे. उद्यापासून तू स्वतःला सिद्ध करण्यासाठी नाही, तर स्वतःला शांत ठेवण्यासाठी जगशील. आणि जो माणूस शांत असतो तो चुकीच्या ठिकाणी थांबत नाही. तुला काही गोष्टी उशिरा मिळाल्या, कारण त्या मिळाल्यावर तू त्या सांभाळू शकेल इतका परिपक्व व्हावास, म्हणून स्वामी थांबले. आज तू जे सहन केलंस त्याचं फळ तुला वेगळ्या रूपात मिळणार आहे. कदाचित तसंच नाही, पण त्याहून चांगलं. स्वामी म्हणतात, मी तुला तुझ्या वेळेआधी काहीच देत नाही, कारण लवकर मिळालेलं सुख माणसाला मोडतं आणि योग्य वेळी मिळालेलं सुख माणसाला घडवतं. आज तुझ्या मनात हळूहळू स्थैर्य येतंय. स्थैर्य म्हणजे थांबणं नाही, स्थैर्य म्हणजे धावण्यातही मन शांत असणं. उद्या सकाळी तू जागा झाल्यावर जर ही परिस्थिती तशीच असली तरी तुझी नजर वेगळी असेल. तू अंधार पाहशील, पण प्रकाश शोधायला शिकलेला असशील. स्वामी तुझ्या सोबत आहेत, म्हणूनच तुझ्या वाटेवरचे काटे हळूहळू कमी होत जातील आणि जे राहतील ते तुला अधिक सावध, अधिक मजबूत बनवतील. आजची रात्र तुला थांबवण्यासाठी नाही, तर तुला सावरण्यासाठी आहे. तू सावरतोयस हाच सर्वात मोठा चमत्कार आहे. तू आज शांत आहेस कारण तू स्वतःला समजून घेतोयस, आणि जो माणूस स्वतःला समजतो तो आयुष्यालाही समजून घेतो. स्वामी म्हणतात, बाळा, आयुष्य तुझी परीक्षा घेतं तेव्हा ते तुझ्या क्षमतेपेक्षा जास्त ओझं देत नाही. तू जिवंत राहिलास हेच सांगतं की तुझ्यात ते सहन करण्याची ताकद होती. तू अनेकदा स्वतःला विचारलंस, हे सगळं माझ्याच बाबतीत का? पण प्रत्येक जखम तुला वेगळं बनवते आणि वेगळेपणाच तुझ्या भविष्यातील आशीर्वाद असतो. आजपर्यंत तू जे गमावलं ते कायमचं गेलं असं नाही. काही गोष्टी नवीन रूपात परत येतात. काही लोक जुन्या जागी येत नाहीत, पण त्यांची जागा अधिक योग्य लोक घेतात. स्वामी म्हणतात, मी तुझ्या आयुष्यातून जे काढून घेतलं ते तुला कमकुवत करण्यासाठी नव्हतं, तर तुला चुकीच्या गोष्टींपासून वाचवण्यासाठी होतं. आज तुझ्या मनात कृतज्ञतेची छोटीशी भावना जन्म घेते. कृतज्ञता मोठी असावी लागत नाही, ती खरी असली की पुरेशी असते. उद्या तू उठल्यावर तू प्रत्येक गोष्टीसाठी नाही, पण जे आहे त्यासाठी धन्यवाद म्हणशील, आणि हेच तुझ्या आयुष्याचं गुपित आहे. स्वामी म्हणतात, तू खूप काळ फक्त टिकून राहिलास, आता जगायची वेळ येते. जगणं म्हणजे आनंद नाही, जगणं म्हणजे अर्थ. तुझ्या आयुष्यातला अर्थ आता स्पष्ट होऊ लागतोय. तू कुणासाठी महत्वाचा आहेस हे तुला कळू लागलंय. आणि जेव्हा माणूस स्वतःचं महत्व ओळखतो तेव्हा तो स्वतःला कमी लेखत नाही. आज तुझं मन हळूहळू उघडतंय. जुन्या भीती बाहेर पडतायत, नव्या शक्यता आत येत आहेत. स्वामी तुझ्या सोबत आहेत, म्हणूनच तू परिस्थितीच्या कैदेत नाहीस. तू परिस्थितीपेक्षा मोठा आहेस. आजची रात्र तुला काही देऊन जाते. ते काही दिसणार नाही, पण ते जाणवेल. मनातला भार कमी झालेला जाणवेल. उद्या जेव्हा तू पुढे जाशील तेव्हा मागे वळून पाहशील आणि स्वतःलाच म्हणशील, मी इतकं सगळं सहन केलं आणि तरीही उभा राहिलो. ही जाणीवच तुझा आत्मविश्वास बनेल, आणि आत्मविश्वास तुझ्या वाटेवरचे दरवाजे आपोआप उघडेल. स्वामी म्हणतात, मी तुला सोडलेलं नाही, मी तुला घडवत होतो, आणि जे घडतं ते कधीच वाया जात नाही. स्वामी म्हणतात, बाळा, कधी कधी आयुष्य आपल्याला थांबवून ठेवतं, कारण पुढची वाट दाखवायची असते. तू जिथे अडकलास तो शेवट नव्हता, ते वळण होतं. तू आजपर्यंत ज्या ठिकाणी अपयश पाहिलंस तिथे स्वामींनी तयारी केली होती, कारण मोठ्या गोष्टी नेहमी शांतपणे घडतात. गोंगाट फक्त माणूस करतो, देव नाही. आज तुझ्या मनात थोडी तरी आशा उरली, आणि तीच आशा तुझ्या उद्याची बीज आहे. आशा लहान असली तरीही चालते, पण ती जिवंत असली पाहिजे. उद्या तुला काही संकेत मिळतील. कदाचित एखादा फोन, कदाचित एखादा शब्द, कदाचित एखादी संधी. ती मोठी वाटणार नाही, पण ती खरी असेल.
स्वामी म्हणतात, मी तुला मोठं देण्याआधी लहान गोष्टी स्वीकारायला शिकवतो. कारण ज्याने लहान गोष्टी जपल्या नाहीत तो मोठं सुखही सांभाळू शकत नाही. आज तू आतून तयार होतोयस. तुझं मन आता पळत नाही, ते स्थिर होत चाललंय. आणि स्थिर मन योग्य दिशा ओळखतं. तू आज स्वतःला इतरांशी तुलना करणं थांबवलंस. हीच तुझी खरी प्रगती आहे. कारण तुलना माणसाला तोडते आणि स्वीकार माणसाला घडवतो. स्वामी म्हणतात, मी तुला माझ्याच मार्गावर चालायला लावतो. तो मार्ग कदाचित हळू असेल, पण तो सुरक्षित आहे. आज तुझ्या आयुष्यात घाई कमी झाली आहे. घाई कमी झाली की चुका कमी होतात, आणि चुका कमी झाल्या की जीवन सुरळीत चालायला लागतं. उद्या तू जे करशील ते परिपूर्ण नसेल, पण ते प्रामाणिक असेल. आणि प्रामाणिक प्रयत्न कधीच वाया जात नाहीत. स्वामी म्हणतात, मी तुझ्या प्रत्येक प्रयत्नावर नजर ठेवतोय. तू पडतोस तेव्हाही, तू उठतोस तेव्हाही. आजची रात्र तुला घडवते. प्रिय भक्तांनो, जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर त्याचा लाभ इतरांपर्यंत पोहोचवायला विसरू नका. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. म्हणजे आम्ही पुढेही तुम्हाला असे हृदयस्पर्शी संदेश देऊ शकू. तुमचं प्रेम आणि विश्वास आम्हाला प्रेरणा देतो. स्वामी समर्थ तुमच्या आणि तुमच्या कुटुंबांच्या सोबत आहेत. असेच राहोत आजही, उद्याही आणि कायम. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.